कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बीडमध्ये सिंदफणा नदीचा पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान समोर। नांदूर हवेली आणि परिसरातील पूर ओसरल्यानंतरची ही भयंकर ड्रोन दृश्य समोर। बीडच्या आष्टीमधील लिंबोडीमधील युवक शेतकरी समाधान आंधळेनं शेतातील पिकाला कवटाळून टाहो फोडलाय। अगदी हातातोंडाशी आलेलं पीक पुरामुळे पाण्यात जळून गेल्यामुळे शेतकऱ्याचा आक्रोश। सिंदफणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये बीडच्या गेवराईतील शेतकऱ्याचं 5 ते 6 क्विंटल कांद्यासह सौर ऊर्जेचंही साहित्य वाहून गेलं। पिकासह साहित्य वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये आठवड्याभरापासून जोरदार पाऊस, ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी। परतीच्या पावसानं जनजीवन विस्कळीत। हजारो हेक्टर क्षेत्रातील मका, तूर, बाजरीसह डाळिंब, द्राक्ष या पिकांचं मोठं नुकसान। अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जवळपास 755 गावं बाधित झाली असून 2,29,000 हेक्टर शेतीचं नुकसान तर 3,23,000 शेतकऱ्यांना याचा फटका। नदी नाल्यांना आलेल्या पुरामध्ये 59 गाई म्हशी, 134 शेळ्या आणि मेंढ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती। विष्णुपुरी प्रकल्पाच्या 16 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रामध्ये 2,77,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। त्यामुळे गोदावरी नदीला महापूर। नांदेडच्या ओसरणीतील पंचवटी नगरमधील अनेक घरांमध्ये हे नदीचं पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान। वाशी तालुक्यातील परगाव या परिसरातनं वाहणाऱ्या मांजरा नदीलाही मोठा पूर। नदीकाठच्या गावांमध्ये शेतीचं मोठं नुकसान। पूर ओसरल्यानंतर सुद्धा अनेकांच्या शेतामध्ये पाणी, अनेक झाडंही कोलमडून पडली आहेत। धाराशिवच्या परगावमध्ये सोयाबीन पिकासह शेतातील माती सुद्धा वाहून गेली। परगावमधील शेतकरी पूरपरिस्थितीनं त्रस्त। पूरसदृश्य परिस्थितीमुळे माकड नदीपात्रामध्ये अडकलं। नदीपात्रात अडकलेल्या 22 माकडांचा यशस्वी रेस्क्यू। तर परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या मौजे ममदापूर इथली ही घटना। सिंदखेड राजा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस तर नदी काठावरील संपूर्ण शेती खरडून निघाली आहे। त्यामुळे दिवाळी नेमकी कशी साजरी करायची, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। दिवाळीपूर्वी कर्जमाफी देऊन मदत जाहीर करण्याची मागणी। लातूर जिल्ह्यातल्या काडगाव, तांदुळवाडी या भागामध्ये सोयाबीन शेतीला अतिवृष्टीचा मोठा फटका। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। हातात 4 पैसेही पडतील ही आशा नसल्यामुळे शेतकरी आता आक्रमक। सिंदखेड राजामध्ये जिल्हा परिषद शाळेला सुद्धा अतिवृष्टीचा फटका। तर शाळेतील पोषण आहारासह शैक्षणिक साहित्य सुद्धा खराब। शाळेची भिंत कोसळून वर्गखोलीमध्ये गाळ साचल्यामुळे विद्यार्थ्यांना बसणंही कठीण। वाशीमध्ये पुरामुळे लव्हाळी गवताचं अस्तित्व धोक्यात। दिवाळीला लव्हाळी गवताचा मान, मात्र पावसामुळे यंदा पारंपरिक दिवाळी साजरी करण्यावर संकट। वर्ध्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा। ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीसह नुकसान भरपाई देण्याची मागणी। तर मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा सहभाग। छगन भुजबळांकडून नाशिकच्या येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। येवल्यातील गवंड या गावामध्ये भुजबळांना व्यथा सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर। मंत्री भरत गोगावलेंकडून सोलापूरच्या बार्शीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। बार्शीतील पुरी, घारी तसंच कारी, नारी या गावातील नुकसानीची गोगावलेंकडून पाहणी। परंडा तालुक्यातल्या सिरसाव या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था। पाहणी करत असतानाच छत्रपती संभाजीराजे यांनी सीओंना फोन लावला। धोकादायक वर्गखोल्यांसह शाळेच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्याला सुरुवात। तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांची तालुकाभर पाहणी। सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांकडे मागणी। परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाऊस थांबला। प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू। पाथरा या ठिकाणी सोयाबीन नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी बांधावर। कोल्हापूर काँग्रेस कमिटी पूरग्रस्त भागाला मदत करणार। मराठवाड्यातील बांधवांसाठी कोल्हापूर काँग्रेस कमिटीमध्ये मदत जमा करण्यास सुरुवात। 29 तारखेला मदत मराठवाड्याकडे पाठवली जाणार। पैशाचं सोंग करता येत नाही तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये हेलिकॉप्टरनं दौरे कशाला करता? तुम्ही घोटाळा केलेले 70,000 कोटी रुपये शासनाला जमा करा आणि त्यातनं शेतकऱ्यांची कर्जमाफी द्या। छावा संघटना प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेंची अजित पवारांवर टीका। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या हत्तूर गावाजवळ महामार्गावर पाणीच पाणी। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील भीषण दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी आक्रमक। जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला। पंचनाम्यांचा निर्णय घेतल्याशिवाय न उठण्याचाही निर्णय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कॉन्फरन्स हॉलमध्ये शेतकरी बसले होते।
बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीनं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, तर बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग. नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला. मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान. धुळ्यामध्ये भाजीपाल्याची आवक कमी, बाजारात भाजीपाला महागला. पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान झाल्यामुळे आवकही कमी, दरातही वाढ. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी आक्रमक. जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला, तर या ठिकाणी पंचनाम्यांचा निर्णय घेतल्याशिवाय न उठण्याचाही निर्णय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मोर्चा विरोधात सांगलीमध्ये भाजपची इशारा सभा. 1 ऑक्टोबर रोजी रावण दहनासह सांगलीमध्ये भाजपची इशारा सभा. मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा. हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांचं पत्र. दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासंदर्भात आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमन या अन्वये कार्यवाही करण्यासंदर्भात हे पत्र. बुलढाण्यामध्ये एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा महामोर्चा, तर मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधवांसह पारंपरिक पोशाखात बंजारा महिलाही सहभागी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून